स्वागत स्वागत सुस्वागतम. आगपेटीतील प्रत्येक काडीत अग्नी असतो पण तो दिसत नाही. प्रत्येक बीजात वृक्ष असतो पण तो सापडत नाही. प्रत्येक कळीत सुगंध असतो पण तो दरवळत नाही. हे सगळे घडावे किंवा प्रकट व्हावे ह्यासाठी काही क्रिया प्रक्रिया होऊन जाव्या लागतात. आजचे पुस्तक प्रकाशन म्हणजेच अशाच क्रिया प्रक्रियांचं प्रकटीकरण आहे असे मला वाटते. फादरांच्या क्षमतेचं, ज्ञानाचं, अनुभवाचं प्रकटीकरण म्हणजेच ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड ह्या पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित असलेल्या आपणा सर्वांचे मी प्राध्यापिका रुबिना डिमेलो हार्दिक स्वागत करते. आय वेलकम ऑल द डिग्निटरीज अँड डिस्टिंग्विश्ड गेस्ट्स फॉर दिस प्रोग्राम. आता मी सर्व मान्यवरांना स्टेजवर आसनस्थ होण्याची विनंती करते. आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, जॉन फर्गोस, आजच्या पुस्तक प्रकाशनाचे पुस्तकाचे लेखक फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाचे ॲडमिनिस्ट्रेटर फादर थॉमस लोपिस आणि फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा यांचे PhD गाईड डॉक्टर रॉबिन काकडे जर हजर असतील त्यांना देखील मी स्टेजवरती येण्याची विनंती करते. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यासाठी मी सौ एरिना डिसोजा यांना मंचावर येण्याची विनंती करते. आज आपण सर्वजण आमचे रेव्हरंड फादर पॅट्रिक डिसोजा यांच्या पुस्तक प्रकाशनानिमित्त इथं एकत्र जमलेलो आहोत. आज अखिल ख्रिस्त सभा कार्मेल मातेचा सन्मान करीत आहे आणि म्हणूनच ह्या मरिया मातेकडे मी आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या फादरांसाठी मध्यस्थी करण्याची विनंती करते. फादरांनी आमचं एक स्वप्न पाहिलेलं होतं. ते स्वप्न आज प्रत्यक्षात उतरत आहे. हे प्रभू परमेश्वरा, ह्या कार्यक्रमाचा तू ताबा घे. आजचा हा कार्यक्रम पूर्णपणे आम्ही तुझ्या स्वाधीन करत आहोत. तुझी कृपा आम्हा प्रत्येकावर आणि विशेषतः आमच्या फादरावर असू दे आणि त्यांनी जे विचार या पुस्तकात प्रकट केलेले आहेत ते अनेक लोकांपर्यंत पोहोचू दे. ही प्रार्थना आज या क्षणी मी तुझ्याकडे करते. आमेन. धन्यवाद सौ एरिना डिसोजा. पुस्तक हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. खरंखुरं पुस्तक हाताळण्याची खुमारी वेगळीच असते. कारण पुस्तकाला असणारा एक वैशिष्ट्यपूर्ण गंध किंवा चिकटलेली पाने हळुवारपणे, नाजूकपणे सोडवण्याचा केलेला प्रयत्न, त्यांना हाताळताना पुस्तकाच्या स्पर्शातून मिळणारा आनंद हे सगळं विलक्षण असतं. पण आज ह्या खऱ्याखुऱ्या पुस्तकांची जागा ई-बुक्स किंवा इंटरनेटने घेतलेली आहे आणि म्हणूनच हे पुस्तक ई-बुक रूपात फादरांच्या वेबसाईटवर उपलब्ध देखील असणार आहे. ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी मी कॉलेजच्या उपप्राचार्य प्राध्यापिका सरिता कुरियन यांना मंचावर आमंत्रित करते. A very good morning to one and all present. It gives me pleasure to welcome you all to this very special function, the launch of the book titled Treasures of Human Personhood by Father Dr. Patrick D'Souza. We are also indeed honored with the presence of the respected dignitaries on the dais. President of today's function, His Grace Dr. Felix Machado, Reverend Father John Furgos, Manager of the College and Diocesan Administrator, Father Patrick, the author of the book,
Reverend Father Thomas Lopez, Administrator of the College, Dr. Robin Kakade, Father Patrick's guide. I also welcome all the family members of Father Patrick who have come to be part of this joyous occasion. Respected fathers from various dioceses, sisters if present from different convents and parishes of Vasai, ex-colleagues, Dr. Dilip Patil, Professor Alexander, OSD Richard Vaz sir, Dr. Pandey, students whom Father has mentored, Professor Vikram, Dr. Pallavi, who is also an author today, teaching and non-teaching faculties of the college, and students who are present for this function. What we see today in front of us is a dream that has been fulfilled, that Father Patrick has always visioned, that he has to bring it forward to the community. So Father Patrick has been associated and has been part of this institution for 25 years as a faculty and also as a vice principal of this college. And during his tenure, he has organized human personhood camps, and which we know as personality development camps, for students of different faculties, BCom, BA, and BSc IT when it started off. Today, through this publication of his book, Treasures of Human Personhood, we celebrate the culmination of Father Patrick's hard work and dedication, his relentless quest to reach out to the community at large. And this was his dream, that he wants to publish the book of what he has been doing so that the community also is aware of what contribution comes to these camps. Through his book, he has touched a very complex topic, and his effort to eliminate the various facets of human personhood and evolving the technique of supplementary education program, which was also the topic of his PhD thesis. Today, when the National Policy of Education 2020 emphasizes development of good human beings, capable of rational thought and thinking and action, possessing compassion and empathy, mere cognitive development without emotional development would be ruinous to self and to the society. In this context, Father Patrick's book, Treasures of Human Personhood, would be a beacon, a light to various educators, youth, and parents. So this book that is being revealed today, that is being unveiled today, also in the form of an e-book also, so that it reaches to the masses, the youth, which is always on the digital platform. So this is a way of reaching out to them also. And of course, the older generation who likes to still hold books and read and feel and touch them, we have physical books also. Yeah. And also the Father says the audio book also is available. So we'll be unveiling 3 different things today. On the digital platform and also the physical platform, we are unveiling his contribution through human personhood. So I would like to welcome the dignitaries, and we have amongst our midst the president and the chairperson of today's program. We welcome His Grace Archbishop Dr. Felix Machado, who has been leading this institution with his vision and insights of improvement and helping the institution progress during his tenure. I request Mr. Valerian D'Souza, Father Patrick's elder brother, to welcome him with a bouquet of flowers. We also welcome Mr. John D'Souza, brother of Father Patrick, to welcome him with a bouquet of flowers. Thank you. We extend our welcome to the administrator of the college, Father Thomas Lopez, who will be shouldering the responsibility of taking the college forward.
to newer areas of academic growth. I request Mrs. Julie Fonseca, sister of Father Patrick, to welcome Father with a bouquet of flowers. We have Dr. Robin Kakade as the guide, who has been guiding Father through his PhD doctoral work. I request Mrs. Elena D'Souza to welcome Dr. Kakade with a floral bouquet. Thank you. I take this academic and professional life, near and dear ones who have come to be part of this moment. Once again, welcome on behalf of the college. Thank you. Thank you, ma'am. उपस्थित मान्यवरांनो नमस्कार. आणि क्लॅरिक्सिस प्रकाशन हे नेहमी अग्रेसर आहे नवीन विचारांना समाजात आणण्याकरता. आणि बेसिकली ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड, पर्सनहूड या शब्दाचा जर आपल्याला पर्यायी शब्द मराठी शब्द शोधायचा असेल तर माझे मित्र डॉक्टर अनिल गोरे, ज्यांना मंगेश पाडगावकर पुरस्कार मिळाला होता, त्यांना मी विचारलं होतं एकदा, तर ते म्हणाले होते की पर्सनहूड ह्या शब्दाचा सर्वात अपूर्व अर्थ म्हणजे व्यक्तिभाव. तर व्यक्तिमत्व आणि व्यक्तिभाव ह्याच्यामध्ये अंतर काय आहे हे तुम्हाला फादर पॅट्रिक डिसोजा यांच्या पुस्तकामधनं तुम्हाला याचा साक्षात्कार होईल नक्कीच. आणि त्यांनी या पुस्तकाचं शीर्षक फक्त पर्सनहूड असं लिहिलेलं नाही आहे, तर ह्युमन पर्सनहूड म्हणजे मानवी व्यक्तिभाव. तर या सायकॉलॉजीमध्ये संशोधक मंडळी जी आहेत त्यांच्यामध्ये एक चुरस चालू आहे की व्यक्ती असणं हे महत्त्वाचं आहे का मानव असणं हे महत्त्वाचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की काही जे मानव आहेत त्यांनी आपलं व्यक्तित्व हरवलेलं आहे. उदाहरणार्थ जी माणसं व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहेत, कोमामध्ये आहेत, ज्या माणसांना अजूनही म्हणजे अगदी लहान मुलं अर्भक अवस्थेत असलेली, ज्यांना अजूनही एक व्यक्तित्व त्यांचं निर्माण झालेलं नाही आहे, तर ही माणसंसुद्धा त्यांच्याकडे सुद्धा मानवी हक्क आहेत. म्हणून एक स्कूल ऑफ थॉट असं म्हणतं की मानवी असणं हे जास्त महत्त्वाचं आहे, व्यक्तित्व असणं हे दुय्यम आहे. पण फादर पॅट्रिक यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये आपल्याला सांगून दिलेलं आहे की मानवी व्यक्तिभाव ह्या दोन्ही गोष्टी, हे दोन्ही घटक जे आहेत हे आपल्या आयडेंटिटीसाठी किती उपयुक्त आहेत आणि किती अपरूप आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक मापदंडसुद्धा त्यांनी त्यांच्या प्रबंधाद्वारे त्यांनी समाजापुढे मांडलेला आहे. आणि तो मापदंड म्हणजे ह्युमन पर्सनहूड कोशंट. आता आपल्या सर्वांना इंटेलिजन्स कोशंट माहिती आहे, आपल्या सर्वांना स्पिरिच्युअल कोशंट माहिती आहे, आपल्या सर्वांना एक्झिस्टेन्शियल कोशंट माहिती आहे, पण ह्युमन पर्सनहूड कोशंट म्हणजे काय आहे आणि तो कसा मापता येईल याचा साक्षात्कारसुद्धा आपल्याला फादर पॅट्रिक यांच्या पुस्तकातनं मिळतो. त्यामुळे आणि प्रत्येक माणसाला पुस्तक हाताळणं हे आवडत असलं तरीसुद्धा आपल्या मोबाईल फोनमध्ये आपण जवळजवळ 3000 ते 5000 ई-बुक स्टोअर करू शकतो आणि कुठेही नेऊन आपण वाचू शकतो. म्हणून आपण याचं एक ई-बुक संस्करणसुद्धा केलेलं आहे आणि एक ऑडिओ बुक, म्हणजे ज्या लोकांना वाचायला सुद्धा कंटाळा येत असेल त्या लोकांनी ऐकावं म्हणून आम्ही एक ऑडिओ बुकसुद्धा एक ऑडिओ बुक रूपांतरसुद्धा ह्या पुस्तकाचं केलेलं आहे. त्यामुळे मी एवढंच माफक सांगून माझे 4 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर विशाखादत्त पाटील.
आपणासमोर जे आज पुस्तक प्रकाशित होणार आहे ते फादरांच्या PhD थेसिसवरती आधारित आहे आणि ही PhD ज्यांच्या मार्गदर्शनाखाली फादरांनी पूर्ण केली ते विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स येथील सायकोलॉजी विभागातील माजी सहयोगी प्राध्यापक डॉक्टर रॉबिन काकडे ह्यांना मी आता विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. प्रेसिडेंट आजचे फेलिक्स मचाडो साहेब, फादर जॉन फर्गूस, थॉमस लोपिस आणि सत्कार मूर्ती आपण त्यांना म्हणूया फादर पॅट्रिक आणि उपस्थित सर्व सिनियर आज सगळं बरीचशी मंडळी उपस्थित दिसत आहेत की बरीचशी सिनियर टाईपची आहेत. खरं म्हणजे फादरांनी मला याच्याकरता बोलवले की पुस्तकाच्या संदर्भात माझ्या संदर्भात म्हणजे काही सांगा. पण मला असं वाटतंय आपण नुसतंच भाषण किंवा सांगण्याऐवजी मला असं वाटतं की मी तुमच्याशी थोडासा संवाद साधावा, मनोगत मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी मला एक वाक्य आठवतंय, कुठल्या तरी कवीने लिहिलं. तो कवी म्हणतोय, बाळा कशी हो तुझी उतराई, बाळा कशी हो तुझी उतराई, तुझ्यामुळे झाले मी आई. तर हे फादरांचं खरं कर्तृत्व आहे की त्यांनी जवळजवळ 5-6 वर्ष मेहनत घेतली म्हणजे थिसिस लिहायला फक्त. आणि हा जो प्रोग्राम वगैरे त्यांनी केलेला जो आहे ACT आणि क्वेश्चन वगैरे त्यांनी केलं आहे, हे त्यांचं जवळजवळ 18-20 वर्षापासून काम चालू आहे असं मला माहिती आहे. म्हणजे त्यांचं आमचं बोलणं झालेलं आहे. हे साधं काम नाही, 2-3 वर्षात आपलं जमवाजमव करणं. आणि हा प्रोग्राम जो फादरांनी केला आहे हा काय आहे, थिअरॉटिकल नाहीच नाही नुसता, आणि प्रॅक्टिकल आहे. पण तो प्रॅक्टिकल म्हणजे कुठे, जीवनाच्या प्रयोगशाळेत केलेला प्रोग्राम आहे. नुसतं आपलं H2O म्हणजे H आणि 2 O टाका आणि मग तुम्हाला पाणी मिळतं, केमिस्ट्री म्हणा, फिजिक्स म्हणा, टेक्निकल सायन्समधले. तर हा जीवनामधला हा प्रोग्राम त्यांनी मांडलेला आहे, जीवनाच्या प्रयोगशाळेतला. म्हणजे आपण काय वेळेला म्हणतोच की लाईफ इज अ स्कूल, लाईफ इज अ कॉलेज, लाईफ इज मिस्ट्री असं आपण म्हणतो. तर हे सर्व क्रेडिट फादरांना मला द्यावंसं वाटतं. पण तत्पूर्वी मला आणखी एक मुद्दा सांगायचा आहे तुमच्यासमोर. हे मी का म्हणतो आहे, काही दिवसापूर्वी आपले क्रिकेटचे निवड प्रमुख राहुल द्रविड त्यांना विचारलं तुमचं काय मत आहे, तुम्ही रिटायर होत आहे आता. तर ते म्हणाले की आय ट्राय टू बी अ फॉईल फॉर रोहित शर्मा so that he can develop or devise his own winning strategies. तसंच मी फादरांच्या बाबतीत केलं. आता तुम्ही पाहाल की आमच्या दोघांच्या वयामध्ये सुद्धा फारसा फरक नाही. ते एवढे मॅच्युअर होते अगोदरच. आता PhD म्हणजे पटकन 20-25 वर्षाचे 30 वर्षापर्यंत आपण करत असतो PhDचा प्रयत्न. पण त्यांनी एवढ्या सिनियर याच्यामध्ये PhDला रजिस्ट्रेशन केलं आणि 5 वर्ष आम्ही यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीमध्ये जवळ 5-6 वेळा आम्हाला जावं लागलं तिथे. आणि त्यांना ते कन्व्हिन्स करावं लागलं की आमचं हे थिसिस काय आहे. त्यांचं कसं होतं, तुम्ही हायपोथेसिस करा, नंतर रिव्ह्यू द्या आणि नंतर मग तुमची कल्पना आहे ती मांडा आणि कन्क्लुजन करा. हे असं त्यांना शिस्तबद्ध स्टेप बाय स्टेप पाहिजे होतं. आणि आमच्याकडे त्या टाईपचं नव्हतं असं की हायपोथेसिस कसं करायचं वगैरे. आम्ही एका विशिष्ट पद्धतीने चाललो होतो. आणि हा त्यांच्या एक वेगळं विजन होतं त्यांचं.
आता पाटील साहेबांनी सांगितलं. आणि ड्रीम एक त्यांचं होतं. आता या पुस्तकात त्यांनी जे प्रमुख मुद्दे मांडले, ते प्रमुख मुद्दे 1998 सालच्या हायर एज्युकेशन कमिशन डिपार्टमेंट असं होतं. त्यातून त्यांनी 2 आर्टिकल्स निवडून त्यातले हे मुद्दे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित असंही असेल की त्या मुद्द्यांच्या ते आर्टिकल आहेत त्याच्या अगोदरच त्यांनी ही सगळी सुरुवात केलेली आहे, कारण ते कधीपासून करतायत हे ह्या विषयावरती काम. तर हे सगळं क्रेडिट मला फादरांना द्यावं असं वाटतं की यांनी अतिशय परिश्रम करून हा थिसिस आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण तत्पूर्वी मला एक सांगावंसं वाटतं आहे, माझं मनोगत म्हणून पुन्हा एकदा, की ह्या पुस्तकात आपल्याला काय मिळणार आहे आणि आपण काय याच्यापासून शिकणार आहोत. आता तुम्ही सगळी मॅच्युअर आणि सिनियर माणसं आहात, पण तरीसुद्धा आपण असा विचार करा. आपल्याला म्हणजे आपल्या देशातलाच विचार करूया, जवळपासच आपल्याला काय दिसतं. शाळेत जाणारी मुलं आपल्याकडे, ही शाळेत जाणारी मुलं हसत हसत शाळेत जातात का बघा तुम्ही. KG, ज्युनियर KG, सिनियर KG हसत हसत शाळेत जाताना दिसतात का? नाही दिसत. रडतात. ते आईचा हात असा ओढतात. आई ओढत असते परत तिथे. मी तर अशी आई बघितली आहे की मुलं आपलं सिनियर KG, ज्युनियर KGला चाललंय, येत नाही, गुडघ्यावरती त्याच्या काहीतरी मारत होती, शाळेत चल, अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. पण मी असं ऐकलं आहे जपानमध्ये उलट आहे. आपल्याकडे शाळेत जाताना मुलं रडतात आणि शाळा सुटली की हसतात. जपानमध्ये म्हणे 8, 8:30, 9च्या दरम्यान त्यांची शाळा भरते आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांची शाळा असते. आणि 7 जेव्हा वाजतात, बेल वाजते, घंटा वाजते शाळा सुटल्याची, त्यावेळेस जपानमधली मुलं अरे बापरे आता आपल्याला घरी जायचं आहे, म्हणजे असा प्रकार आपल्याला दिसतो. म्हणजे असं का तिथे आणि आपल्याकडे असं का? याचं कारण म्हणजे काय की आपल्या शाळा मुलांना अट्रॅक्ट करू शकत नाहीत. बरं, आपण मुलांना एक ह्युमन म्हणून काय बनवू शकतो का? त्याची तुम्हाला अशी अनेक उदाहरणं सांगता येईल. त्याची थोडक्यात उदाहरणं सांगतो पहा. बघा, आपण काय करतो, आपल्या हातात कागद असला तो चुरगळतो आणि टाकून देतो रस्त्यावरती. आपण कधी विचार करतो का डस्टबिनमध्ये हा कागद टाकावा? नाही विचार करत. आपण सिनियर माणसंसुद्धा, शुद्ध माणसंसुद्धा, सुशिक्षित माणसंसुद्धा, मग आपण मुलांच्यावरती काय संस्कार करणार आहोत? बरं, दुसरा आणखी एक विशिष्ट मुद्दा म्हणजे असा की आपल्या लोकांपैकी बरेचसे लोक पान खातात आणि कुठेही तुंबतात. काही वर्षापूर्वी लोकसत्तेमध्ये एक लेख आला होता भारताच्या बाबतीतला. आपल्याला पूर्वी म्हणायचे सोन्याचा धूर येणारा देश, पण आता ते म्हणे काय बोलतात माहिती आहे, थुंकणाऱ्या लोकांचा देश. अशी परिस्थिती. आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो पण बाहेर कचरा टाकतो. एक ॲडव्हर्टाइजमेंट मी पाहिली होती, त्याच्यामध्ये एक महिला तिचं घर स्वच्छ ठेवते आणि तिच्या हातात फक्त एक केस सापडतो. ती केस काय करते, गॅलरीच्या बाहेरच टाकून देते. अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर अशी अनेक उदाहरणं आहेत. रेल्वेमधून तुम्ही प्रवास करता तर तरुण मंडळी काय करते, जागा अडवून बसतात. आता आमच्या सिनियर लोकांकरता 2 बाक असतात, तिथे तरुण मंडळी बसलेली असते आणि ते काय करतात, सिनियर माणूस आला की काय करतात, त्यांच्याकडे मोबाईल असतो असा बघत राहतात किंवा डोळे झाकून झोपल्याचं ढोंग करतात. म्हणजे आता हे का असं करावं लागतं? का करतात ती माणसं? सिनियर तिथे लिहिलेलं असून सुद्धा पूर्वी असं करायला लागायचं का? सिनियर माणूस दिसला की लगेच तो उठून जागा देणार किंवा ते एक मान असायचा. आज ही परिस्थिती अशी आहे. म्हणजे काय परिस्थिती आहे की आपण इंडिफरंट आहोत. इंडिफरन्स. आणि मदर टेरेसाने एके ठिकाणी सांगितलं आहे की इंडिफरन्स इज द ग्रेटेस्ट सिन. ओके नाही, आपण आपल्यासारखा दुसरा मानव आहे, त्याच्याशी आपण कसं वागलं पाहिजे, त्याचा आपण रिस्पेक्ट करतो का, त्याला आपण आपलासा करतो का? आपण हे असं
स्वयंकेंद्री झालेले आहोत. आणि ह्याच्याकरता ह्या अशा पुस्तकांची, या ट्रेजर्सची गरज आहे. आणि फादरांनी अगोदरही एक पुस्तक त्याच्यावरती लिहिलेलं आहे, संपन्न जीवन आणि ट्रेजर्स ऑफ लाईफ म्हणून असं. तर हे कितीतरी वर्षापासून हे सांगत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आतासुद्धा त्यांनी ते सांगितलं आहे. त्यामुळे हे तुम्ही पुस्तक वाचावं आणि लोकांनी वाचावं याची फार गरज आहे. हे सगळं सायकॉलॉजिस्ट लोक सांगत आहेत, पण आपण ते ऐकत नाहीत, आपण ते पाहत नाहीत, आपण ते वाचत नाही. आता वाचनाची संस्कृतीसुद्धा जवळजवळ आपली कमी होत चालली. म्हणून तर फादरांनी ते ऑडिओ केलं आहे, व्हिडिओ केलं आहे, पुस्तकं वाचतील की नाही. तर ह्या पुस्तकाची अतिशय गरज आहे खरं म्हणजे समाजाला, आपल्या भारतीय समाजाला विशेषतः. आणि बाहेरची जर मंडळी बघितली तर त्यांचं जीवन एकदम वेगळं आहे. आपल्याकडे आपण हेल्थ कॉन्शियससुद्धा नाही आहोत, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपण बघा कुठेही जातो, वडापाव खातो, वडापावमध्ये ते कुठलं तेल वापरतात हे कधी विचारच करत नाही आपण. आणि ते सगळ्यात डेंजरस असतं. तेल वापरतात ते पाम ऑइल काहीतरी वापरतात, असला प्रकार आपल्याकडे. म्हणजे तिथपासून आपण मागे राहिलेलो आहोत. म्हणजे तिथून आपल्याला सुरुवात, आपली हेल्थच बिघडली तर काय. आणि मुलांना आपण काय तेच शिकवतो. आता काही शाळा शिकवत आहेत की तुम्ही भाजी पोळी आणा, भाजी भाकरी वगैरे आणा. ही सगळी गोष्ट वेगळी आहे, पण ह्याची गरज आपल्या समाजाला आहे. आणि त्यामुळे हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचा आणि तुम्हीही वाचा, लोकांनाही सांगा. आणि आपल्याला त्याच्यापासून काही शिकता येईल ते पाहायला हरकत नाही. तर हा एक प्रोग्राम फादरांनी केला आहे. आणि ते कोशंट वगैरे त्यांनी नवीन प्रस्थापित केलं, मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित काय सांगता येत नाही. अल्बर्ट एलिस म्हणून सायकोलॉजिस्ट, सायकोलॉजिस्ट, त्यांचं मला वाटतं ते आयडियल आहे समोर त्यांच्यासारखे कदाचित फादर पॅट्रिक त्यांचं मॉडेल कदाचित पुढे येईल आणि त्यांना वेगळी अशी प्रसिद्धी पण मिळू शकते, असंही आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे इंटरनॅशनल लेवलमध्ये आपण जाऊ शकतो. तर तुम्ही इथे आलात, इथे माझा 2 शब्द ऐकले. आर्चबिशप साहेब, सगळे फादर पॅट्रिक, आभार, थँक्यू. धन्यवाद डॉक्टर रॉबिन काकडे. During father's tenure in this college, father used to take lot of personality development camps. आणि त्या कॅम्पमधूनच घडलेला त्यांचा माजी विद्यार्थी प्रोफेसर विक्रम त्रिवेदी ह्यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावरती यावे. शाळा कॉलेजात असताना मस्तीखोर खटाळ म्हणून ओळखला जाणारा पुढे फादरांनी दिलेल्या प्रोत्साहनातून प्रोफेसर बनतो आणि गेली मागील 18 वर्षे ह्या महाविद्यालयात तो ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. मी प्राध्यापक त्रिवेदी यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. Good morning to all dignitaries on the dais, all guest people, my colleagues. It's a privilege to be the part of this program and allowing me to express my opinion and my feeling towards the program. I'm not going to speak much about the book, but I'm going to speak about my experience. See, what happens in research, the success of research is proved by its results. Okay, so till results are not declared and we do not have a concrete results, we cannot consider or say we cannot evaluate the validity of that particular research. So as I would like to introduce myself as a result of this particular camp. My interaction with Father Patrick was, first interaction with Father Patrick took on 28th of November 2001. And how is it that I can tell this with so much of confidence? It is because of this certificate. All the certificates as a student I had earned in a camp. The first certificate that I got during my college days was a certificate of boldness. There was a camp organized for students, and on the first day, the program was you introduce yourself. So we coming from a school, from a junior college, and all of a sudden we see 200 people sitting in front of us, and speaking in front of 200 people was always used to be a
terror. Our hands used to shiver, and nobody was ready to go on the stage and speak. And Father used to start his program by telling, come and introduce yourself. And whoever went first on the stage, Father used to give certificate of boldness. And that is how I earned my first certificate. So, with a shivering hand, I could not hold mic properly, and I introduced myself for 1 minute, and I was given this certificate, and I was not knowing about it. So after my talk was over, Father came on stage, and Father told, he's the first person, he's the first winner of the certificate, because we give certificate of boldness. And when I came to know that I got certificate of boldness, of course it motivated me for participating in other events. So the next event in the camp was about making friends. So, but obviously the camp was around 11 days, 10 days camp was there, 200 people coming together. So of course that ice breaking has to take place. So what Father used to do was, he used to give 30 minutes to everyone, or 20 minutes period time, and he used to tell, take down a pen and paper and make friends, go and talk to people and make your friends. And that was quick action. So in that period of 25 minutes, the maximum number of friends that you can make, an introduction that you can do, okay, you should do it. And the person with maximum number of friends used to get a certificate. And that is how I earned my second certificate on the same day. Yeah, but that was for a quick action. Then, see, it happens कि ऐसा बोला जाता है कि बड़े-बड़े चीजों की शुरुआत एकदम छोटी सी होती है. So program, there used to be lot of programs, but how to motivate students to come on the stage? Because always there is a fear factor, low confidence level, because of which students don't come on the stage. So Father came up with a very simple competition, that was joke and a shairi competition. Okay? So if anybody knows a joke, anybody knows a shairi, please come and talk. Tell your joke and tell your shairi on the stage. And that is how I earned my third certificate also. So what I want to tell you, so it sounds very like silly by listening to like joke competition, shairi competition. Okay? But then that joke competition and shairi competition gave me confidence to come on the stage. Again and again. And then once I started, it was difficult to control. And on the same day, I ended up earning 7 or 8 certificates. There was a question answer sessions. I went on continuously for answering. I earned certificate for best answer. Okay? When I started, and this particular competition promoted my thought-provoking activity during the session. At the same time, students were allowed to ask questions also. So I started asking questions also. Okay? So I got prize for best question also. That also motivated me. Okay? I got prize for best debater. While debating, I came to know about what other people think. See, basically you are sitting over here, I am standing over here. So this is one object in front of us. If I ask you what you can see, you will say it's a blank thing that you are able to see. But when you ask me, I'll say it's St. Gonzalo Garza College of Arts and Commerce affiliated to University of Mumbai. We both are watching at one particular object, but we have a different angle to watch. And that is something I learned from that debate competition, wherein scenario was same, but different people have different opinion. In the beginning, I had a different opinion. After I started debating and taking part in that particular competition, I realized other people also have equal points to make. So that is how debate competition was. And then all the small competition gave me confidence, wherein I took part in major other events. So there was of course a skit competition. Never ever in my lifetime I had taken part in any skit competition. But I took part in skit competition and participated in it. And of course I got prize for best actor also. Okay? So what I want to tell is small instances, small acts sometimes generates a big results. Okay? So that was my first. So my particular discussion over here is in 3 phases. First phase that I discussed just now was as a student, that how a small incident of a certificate of introducing yourself on the stage earned me the confidence of going on stage again and again, and I actively participated in that camp for all 10 days. Okay?
Never ever I would have thought that I would have got prize in a dance competition also. I went and I danced. Okay, for dance there was no restriction. Father told whichever, even if it is Garba, it's fine. And I being Gujarati, Garba is in my blood. I went and I just started dancing in front of everybody, and I enjoyed dancing, and I got a prize for that. So somebody whose hands were shivering on the first day does not hesitate to go and dance in front of 200 people, okay, and getting certificate. Which part of education is going to give you that level of confidence? And that is a need of time today. That is a need of time. So programs like CAMP, on which the book has been written, is about the life experience of so many people. Okay, life-changing experience of so many people. And I definitely give all the credit to this particular camp. Rubina madam just now told that I am student of same institute and I am a product of the camp. Okay, it would not be wrong to say that I am here in this particular institution, okay, serving to students. It is purely because of the camp, the exposure that I got as a camp. So once my graduation was, thank you so much. My graduation was completed. I was in search of a direction, okay, from career point of view. Father Patrick had just come down from USA, and he again started his camp once again. And he called me and told, you all are old volunteers, just help me in initiating the process. Once I make a volunteer, then you all can definitely go and work wherever you are. So I started, because I was doing my MCom in Sydenham's College, I had time. My college evening from 6 o'clock to 8 o'clock, and Father's camp used to be there from 12:30 to 5 o'clock or 6 o'clock. So I used to attend camps daily, okay, and complete my lecture, like camp duty, and then I used to go to Sydenham's College for attending my lectures. It was during those 2 years of my post-graduation wherein I got the direction in my life. So when it comes to, see, today the most important question that everybody has is, what should I do? Okay, and finding answer is very difficult. You require a mentor, you require a guide, okay, whom you can trust, okay, and you, of course, you also require a lot of guidance also with regards to selection of a particular career. But when I started participating as a volunteer or head of the volunteer in this camp, my leadership skills improved, my communication skills improved. I started enjoying spending time with students, and then somewhere that realization was there that this is a profession that I should be going for. Because I used to like spending time with students, there were times that morning 7 o'clock, 8 o'clock to evening 7 o'clock, 8 o'clock we were in this campus, and we did not feel the pain. And then I realized, yes, this is a profession that I should enter and do for the rest 25-30 years of my life. Oh, this is something that I can do for next 25-30 years of my life. And that is how I got a direction for my career. Like me, there were so many other volunteers in their own capacity, learned so many things in camp, and got that direction of selecting a right career in their life. There are so many volunteers today that we have. So camp helped me not only as a student, but even after my college life was over and when I was supposed to start my professional life, at that point of time also this camp played a major role. So the role of the camp is not restricted only up to FY BCom, SY BCom, TY BCom. Okay, as it has been mentioned, it's for personhood's point of view. Okay, so it's so human personhood point of view. So this also has a role to play lifelong. And today when you talk about, if you see the situation, okay, where students are engaged more in digital world, in real world, where they have hundreds and hundreds of friends on Instagram and Facebook. But when it comes to celebrating birthday, there are very limited people. That attachment is not there. Okay, that belonging is not there. So in this kind of scenario, I believe this particular camp can definitely has a role to play, and it can be still more, it has more validity today. Because earlier situation was different, we were not living in the digital world, we were not isolated. But today we are living in digital world, we are isolated, that human connect is missing, even in education. Okay, of course new education policies
yet to be implemented, and of course needs to be seen how to what extent this particular gap will be covered. But then that is a big challenge. Exposure wise, if you talk about confidence level, when you talk about, okay, so situation has become more and more challenging. Okay, so students nowadays has lot of stress, okay, which they are not able to express. Okay, there is competition, and to face the competition you require confidence. From where that confidence is going to come? Okay, on one side if you see, there is a problem. A lot of negative thoughts are promoted. You log into your YouTube channel or Instagram and see there are so many negative things that students get distracted. But when you talk about positive source of thoughts, there are very limited source where this positive thoughts and actions can be implemented in the minds of students. So activities like personality development camp, okay, has become more and more relevant in today's scenario, because as I told, from real world to real world, okay, student has to get that exposure of real world, okay, that feeling of belongingness, that attachment, that relationship, all these things are missing today. Okay, very materialistic point of view, student has a very material mindset nowadays. But then that, as I told you, like talking to people, coming, like, you know, being associated with people and all those things, students are not able to do today. So activities like camp today can definitely be more fruitful than it was earlier. And I would like to describe one particular instance, of course, which is still there in my mind. Now there was one particular program organized in our college. It was on memory management. And in memory management program, so there was a banner that was printed. On that banner, there was an image of Albert Einstein. Okay, so Albert Einstein image was there. And one student, we were standing over there near the banner, and one student came and asked, is this person going to come and deliver the lecture? So I started laughing. He does not even know who Albert Einstein is. So I started laughing at him. And with the same discussion, I went to Father Patrick's cabin, and that discussion was still on. And I told Father, there was one student, okay, who looking at Albert Einstein, he is telling that he is the person who is going to come and deliver the lecture in the session. So Father told, what's wrong in that? So my father, he does not know who Albert Einstein is. So Father asked me, do you know who Wayne Dyer is? I remember that name very precisely. Do you know who the Wayne Dyer is? And I was confused. I did not know. Well, no. So Father told, if you tell this in US about Wayne Dyer, people will laugh at you because he is one of the most world famous motivational speaker, about whom you don't know. Then he gave me the lesson in my life. Till you don't know everything in this world, you cannot laugh at somebody else's ignorance. And then there were so many instances in the program like World of Emotion, in program like types of personality, in debate, where lot of learnings happened in our life. And the people who were associated in this particular program, directly, indirectly, knowingly, unknowingly, learned so many things which touched their life and which changed their life. So that is my my experience. And as I told, the success of the research can be proved only by its result. And I am the result, and like me, there are many more people who are result of this camp. Okay? As I told, there were many friends of mine who could do well in cultural activities, who could do well in sports. It is because they got the first platform where they could show their skills and where they could exhibit their skills. And that particular thing took them till the top. And that is what I would like to tell about this camp. Thank you so much for the opportunity. थँक्यू प्रोफेसर विक्रम. बऱ्याच वेळेला आमचं डिबेट होत असतं आणि कॉन्फिडंटली तो आम्हाला डिबेटमध्ये हरवत असतो. तो कॉन्फिडन्स त्यांना नक्कीच कॅम्पमधनं मिळालेला आहे. अशाच कॅम्पमधनं अजून एक घडलेली फादरांची माझी विद्यार्थिनी डॉक्टर पल्लवी परुळेकर बनसोडे, आता ह्यांना मी मंचावर आमंत्रित करते. फादरांच्या कॅम्पमध्ये कविता करून वाचून अनेक टाळ्या मिळवून आज एक कवयित्री, लेखिका, संपादिका म्हणून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे.
त्यांचे बरेचसे काव्यसंग्रह, बालकविता संग्रह, तसेच ललित लेख संग्रह, लघुकथा संग्रह प्रकाशित त्यांनी केलेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित केलेलं आहे. विशेष उल्लेख करायचा तर त्यांच्या देहमूठ या काव्यसंग्रहाला गदी माडगुळकर साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. तसेच गेल्या वर्षी त्यांना सरस्वती दादासाहेब फाळके विमेन्स अचिव्हर अवॉर्ड ह्यांनी देखील सन्मानित केलेला आहे. डॉक्टर पल्लवी परोळेकर बनसोडे. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील तुम्हा सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. खूप छान वाटतंय. आत्ताच माझ्या ज्या मित्राने सगळं काही वर्णन केलं, मला असं वाटलं की मेरे लिए कुछ बचेगा की नाही बचेगा. पण खूप छान वाटलं. खरं तर सगळ्या आठवणी अशा धावून आल्यासारखं झालं. मला वाटतं आम्ही 1993ला कॅम्पची सुरुवात केली आणि मला खूप अभिमान आहे की मी आणि सुमन लोपिस ह्या पहिल्या 2 व्हॉलेंटियर्स होतो आम्ही, ज्यांनी कॅम्प कंडक्ट केला. आणि आमची जी सुरुवात झाली ती फादांच्या ह्याच्यापासून झाली. सुरुवातच मला करावीशी वाटते की ज्याच्यामुळे मी आज आहे. साऱ्या पैंजणांनी केला कसा ऋणुझुणू नाद, साऱ्या पैंजणांनी केला कसा ऋणुझुणू नाद, ऐकू आली तुझी कविता पुन्हा मला साध. खूप बोलायचं होतं मुक्या शब्दांना आज, तुझ्या लढी पायी काना मात्रांचा घसाज. मुकी बोली जरी तुझी आता काजळ कातर, मुकी बोली जरी तुझी आता काजळ कातर, समंजस दुःख तुझं त्याला किती ग पाझर. खरं तर हा पाझर फुटण्याचं किंवा आम्हाला व्यक्त होण्याचं जे साधन होतं तो कॅम्प होता. पहिलीच वेळ होती. जीवनदर्शन केंद्रामध्ये बरेचसे कार्यक्रम आमचे झाले होते. पण मला चांगलं आठवतंय की तो काळ असा होता की आम्ही मुलांना आईवडिलांशी तितके कनेक्ट नव्हतो किंवा एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्हाला काय वाटतं किंवा आमच्या मनात काय चाललं आहे हे सांगण्याची मुभा किंवा तितकं ओपनली आम्ही बोलत नसतो. फादर अशा रूपाने माझ्या आयुष्यात आले की मनातलं मांडणारं कोणीतरी असावं लागतं. आणि त्या वेळात असंही व्यक्त होता येत नव्हतं, तेव्हा मग पत्राचा आधार होता, कवितेचा आधार होता. जेव्हा कविता समोर आली तेव्हा फादरने खूप कौतुक केलं, तू छान लिहू शकतेस. ही पहिली कौतुकाची छाप होती जी आज मला इथवर घेऊन आली. आणि पत्र अशी होती की जी त्यांनी मला सांगितलं की ही पत्र तुला कॅम्पमध्ये वाचून दाखवायची. खरं तर माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे की इतक्या लोकांचा तो मॉब आणि त्याच्यासमोर आपल्या मनात काय चाललंय जे आपण अगदी प्रायव्हेटली जे फादरना सांगितलं होतं ते आत्ता इतक्या सगळ्यांसमोर व्यक्त व्हायचं आहे. पण लिटरली की त्यावेळेला जर मी व्यक्त झाली नसते तर आज मी इथे नसते. कारण की इतकं शांत म्हणजे कोणीही टाळी वाजवली नाही, इतकं ते मनातलं होतं. प्रत्येकजण त्याला कनेक्ट झाला होता. जेव्हा नैराश्य येतो, जेव्हा आत्महत्येचा विचार येतो, त्यावेळेला आपल्याला काय करायचं ते सुचत नाही आणि तेव्हा कुठेतरी हा आधार हवा असतो. आणि ती वेळ तशी होती, तो स्टेज तसा होता. आणि त्यावेळेला आम्हाला फादांच्या रूपाने एक देवच म्हणावं लागेल, त्यांना आम्ही देवत्वच दिलं आज. आणि मला खूप छान वाटतं की गुरुपौर्णिमा येते आणि ही कदाचित गुरुवंदना असेल म्हणून आम्ही आज जमलो होतो आपण सगळेजण इकडे. एक संवाद कसा साधावा किंवा तो संवाद सुसंवादाकडे कसा जावा. खरं तर सरांनी खूप छान मगाशी सांगितलं आपल्याला, पण तरीसुद्धा मला सांगावं असं वाटतं की लॉकडाऊनच्या काळात आपण पाहिलं की सगळे सोशल मीडियावरती असतात. सगळेजण त्यावेळेला इतके ॲक्टिव्ह झाले होते की मला हे पण येतं, मला ते पण येतं, मी हे करू शकते, मी ते करू शकते. पण ॲक्च्युली आपल्याला काय करता येतं तो जो वेळ मिळाला होता ना आपल्याला, त्यामध्ये आपण सगळ्यांनी केलं. पण खरंच की संवाद आपण म्हणत होतो की 2 बोटावर येऊन ठेपला आहे, तो संवाद कुठेतरी खूप जवळ आला. जे आपण फक्त मोबाईलवरती हाय बाय आणि पर्यंत सगळं मर्यादित होतं, इतके आपण सगळे गुंतलो होतो. पण त्या संवादाची मुहूर्त वेळ आम्हाला त्यावेळेला 93मध्ये जी मिळाली की कसा संवाद साधला पाहिजे, आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप केली पाहिजे, आपल्याला समोरच्याशी कसं बोलता आलं पाहिजे. म्हणजे फक्त तुमचं व्यक्तिमत्वच नाही, जसं आपले प्रकाशकांनी इतकं सुंदर बोलले होते तेव्हाही मला वाटलं की अरे कुछ तो बचना चाहिए मेरे लिए बोलने के लिए. त्यांनी सुद्धा सांगितलं इतकं सुंदर की व्यक्ती आणि व्यक्तित्व याच्यामध्ये खरंच फरक आहे. तुम्ही व्यक्ती म्हणून कसे असता आणि तुमचं व्यक्तिमत्व कसं असतं आणि ते कसं घडलं पाहिजे किंवा घडवलं पाहिजे. तुम्ही समोरच्याची कसं ॲप्रोच होता, तुम्ही कसं बोलता, तुमच्या साध्या बोलण्यातून सुद्धा समोरच्या दुखावला जातोय का
किंवा तुम्ही कसं बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं तिथे इतकं मूळ होतं ना की आम्हाला तिथेच सगळं खतपाणी जे म्हणतो ते सगळं मिळत गेलेलं. फादर सॉलोमन त्यावेळेला असतील, मला फादर जॉन यांना भेटून सुद्धा कदाचित त्यांनी मला ओळखले की नाही मला माहीत नाही, पण बऱ्याचशा कॅम्पला ते होते. तर खूप आनंद झाला की सगळेजण होते. म्हणजे सॉलोमन फादर यांनी सुद्धा आम्हाला त्यावेळेला कॅम्पमध्ये मॅनर्स शिकवलं होते की प्लेट्स कशा आपल्या पाहिजेत किंवा क्रॉस जाऊन जेवण घ्यायचं नाही वगैरे. ह्या अशा छोट्या छोट्याशाच गोष्टी होत्या की ज्या नेहमीच्या रुटीन लाईफमध्ये आपण करत असतो. सरळ उठतो समोरच्याच्या प्लेटमध्ये असं उठून क्रॉस करून मग देतो वगैरे. ह्या अगदी छोट्याशा गोष्टी होत्या ज्या शारीरिक आपल्या हालचालीच्या कशा असल्या पाहिजेत. इतकं अगदी थोडंसं आपल्याला वाटेल की पण खूप मोठं ज्ञान आहे ते तिकडे त्यावेळेला मिळालं होतं. माझा प्रवास सांगाल तर कॉलेज झाल्यानंतर माझ्याकडे जसं फादाने तिथे कौतुकाची थाप म्हणून माझ्या शब्दांना खूप मोठं केलं होतं त्यावेळेला. आणि तिथून जो काही प्रवास सुरू झाला लिखाणाचा तो थांबला नाही, तो लिहत गेली. आज माझी संस्था आहे शब्दवेध साहित्य प्रतिष्ठान म्हणून, ज्या संस्थेमार्फत आपण दरवर्षी एक राज्यस्तरीय श्रीमंत नरवीर चिमाजी अप्पांच्या नावाने साहित्य संमेलन आयोजित करतो. कारण की आपल्या वसईला त्यांचा इतिहास आहे आणि तो आज राज्यभरातून मी घेते. आणि मला खूप अभिमान आहे की राज्यभरातून वेगवेगळ्या देशातून आपल्याकडे ती लोक येतात आणि मी त्यांना काहीतरी देऊ पाहते. ते संमेलन त्याच्यानंतर स्वर्गीय सुरेश भट्ट गझल सम्राट त्यांच्या स्मृतिप्रीतीर्थ गझल मुशायराचे कार्यक्रम मी घेते. त्याच्यानंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी कथा कविता वगैरे ह्यांच्या स्पर्धा. आणि मेन ज्यांनी मला ओळख दिली, अगदी माझ्या दिवाळी अंकाचं नावसुद्धा अधोरेखित देण्यामध्ये सुद्धा एक होतं की मला सगळ्यांना असं अधोरेखित करायचं होतं, अंडरलाईन करायचं होतं प्रत्येक गोष्टी. आणि एक वेगळा विषय घेऊन आपण अधोरेखित आज गेली 10-12 वर्ष काढतो आहे. त्याची संपादिका म्हणून मला खूप अभिमान आहे. खूप मानाचे पुरस्कार त्यांनी सुद्धा घेतली. पण कुणीतरी टिंब द्यावा लागतो तेव्हा त्याची रेषा बनते आणि ते टिंब देण्याचं काम फादर पॅट्रिक यांनी केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरात करावं. आणि तिथे सगळ्या सहृदय मान्यवरांचा सन्मान त्यांच्या कुटुंबाने केला. हे एक आणखीन मला खूप विशेष वाटलं की तो एक आनंद सोहळा आहे, आपला कौटुंबिक सोहळा आहे असंच वाटलं. पुस्तकाला तर भरभरून शुभेच्छा आहेच, कारण की आता सोशल मीडियावरती यूट्यूब चॅनल किंवा अनेक माध्यमं अशी आहेत की जी उघडल्यानंतर आपल्याला खूप सारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरचे व्हिडिओज मिळतात, मोटिवेशनचे व्हिडिओज मिळतात. पण आम्हाला ते मोटिवेशन म्हणजे जे समोरून अनुभवायचं होतं ना ते सगळं आम्हाला त्यावेळेला असं सहज मिळालं होतं. खरं तर तेव्हा तितकंसं ते आम्हाला हे नव्हतं, म्हणजे हां करायचं आहे, फादरने सांगितलं म्हणून हे करायचं आहे. पण आम्ही जेव्हा अनेक चर्चमध्ये जाऊन जेव्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे सुद्धा जे आम्ही कॅम्प्स केले होते, मला खूप छान वाटलं त्यावेळेला सुद्धा की आम्ही ज्येष्ठ लोक आहेत. तेव्हा असंही विचारायला नाही अरे मी किती लहान आहे आणि मी ह्यांना काय सांगणार. पण आरोग्याविषयीचे कॅम्प्स आम्ही घेतले. तर सुदृढ मन हे आरोग्याचा पहिला पाय आहे. तर त्यांची मानसिक बदल जो करायचा होतो तो त्यावेळेला करण्याची संधीसुद्धा ह्या कॅम्प्सद्वारे आम्हाला मिळाले. आणि कॅम्प्सबद्दल तर त्यांनी पूर्ण सगळंच सांगितलं की ते कॅम्प्स कसे होते, कसे घेतात वगैरे. पण ओव्हरऑल खूप छान. म्हणजे मी शब्दांविषयी जसं बोलत होती तेव्हा जेव्हा अगदी ॲक्च्युअलमध्ये पुस्तकं छापणं हे आत्ताच्या काळामध्ये म्हणजे कवितेचं पुस्तकसुद्धा 40,000पर्यंत जातं. मग आपण पुस्तकं कशी छापायची. आपण जर चांगलं साहित्य असेल तर मग एखादा प्रकाशक मिळतो आणि तो फ्रीमध्ये सुद्धा करतो. पण तेवढं करायला सुद्धा आपल्याकडे तेवढं टॅलेंट पाहिजे. जेव्हा माझा निःशब्द कथासंग्रह जेव्हा 3 भाषेमध्ये प्रकाशित होतो, हिंदी, गुजराती, कन्नडमध्ये, तेव्हा त्याचा नक्कीच रास्त अभिमान वाटतो आणि तो सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट तो मिळालेला होता. देहमोड संग्रहावरती आज 38 परीक्षणं मान्यवरांची येऊन ती सुद्धा पेपरमध्ये छापून आली. हा कुठेतरी त्या शब्दांचाच सन्मान होता की ज्या शब्दांना तेव्हा कौतुकाची थाप मिळाली होती. त्याच्यानंतर जेव्हा मला असं वाटलं की आपल्याकडे विकण्यासारखं काही नाही आहे, पुस्तकं किती विकणार किंवा विकत घेऊन वाचण्याची मनोवृत्ती नाही, त्याच्यामुळे मग त्याच्यावरती काम करण्यासाठी आपण काय करू शकतो, बिझनेस मॅनेजमेंट केलं. त्याच्यानंतर मग बॉन्टोविनचा एक प्रोग्राम केला. त्याच्यामध्ये सुद्धा 70 बिझनेसमॅन होते आणि त्याच्यामध्ये 14 जणांनी जी ट्रॉफी अचीव केली. त्याच्यामध्ये जेव्हा आपण स्वतः आलो तेव्हा वाटलं की यस आपण काहीतरी करू शकतो. मग पल क्रिएशन हा पर्सनलाइज गिफ्टिंगचा व्यवसाय चालू केला, ज्याच्यामध्ये माझी साईजचे अल्बम्स, त्याच्यावरती तुमचे फोटोज, माझ्या कविता अशी कन्सेप्ट घेऊन आले. स्क्रोल कार्ड, ग्रीटिंग कार्ड्स वगैरे एक माध्यमं निवडली. मग्सवरती खूप साऱ्या फुलांची रेंज आणली की जी फुलं आत्ताच्या मुलांना माहितीच नाही, त्याच्यावरती लिखाण झालं. हे सगळं वेगळेपण करत असताना मला कुठेतरी स्वतःला सापडत होती असं म्हणता येईल
की जे राहून गेलेलं होतं ते करायचं होतं ते केलं. पण मी जसं पहिल्यापासून म्हणते तसं की कुठेतरी टिंब कोणीतरी द्यावा लागतो, तेव्हा त्याची रेषा बनते आणि ते काम खरंच फादरनी केलं. आणि माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्यांना की असंच आणखीन काम होऊ दे, आम्हाला सुद्धा कधीतरी पुन्हा कॅम्पमध्ये येऊन विद्यार्थी होऊन तो कॅम्प अटेंड करायला मिळेल अशी खरंच खात्री वाटते. आणि काय बोलू असं झालं आहे खरं तर, खूप खूप सारं मनात दाटलेलं आहे. म्हणजे आज मी त्यांची बहीण आहे, त्याच्यामुळे मला तो एक आणखीन रास्त अभिमान आहे की मी फादरांची बहीण आहे. आणि बहीण म्हणून त्यांनी मला प्रत्येक वेळेला जो काही सल्ला दिला, ज्या काही माझ्या चुका होत होत्या त्याच्यावरती त्यांनी जे परखडपणे मला सांगितलं, कारण आपल्या आयुष्यात परखड माणूससुद्धा असणं खूप गरजेचं असतं. गुडी बोलणारे आपल्या आजूबाजूला खूप असतात, पण आपण कुठे चुकतोय हे सांगणारं कोणीतरी मार्गदर्शक असावं लागतं. आणि ते त्या रूपाने माझ्या आयुष्यात आहेत, पहिल्यापासूनच होते, अजूनही आहेत. आम्ही खूप कनेक्ट आहोत एकमेकांशी. तर माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि अजून म्हणजे मराठी हिंदी आवृत्ती तर त्याची येणारच आहे, त्याची मी वाटच बघते की ती कधी येते वगैरे. पण हे पुस्तक आवर्जून सगळ्यांनी घ्या म्हणण्यापेक्षा ते वाचाच तुम्ही आणि दुसऱ्यांपर्यंत ते कसं पोहोचेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. म्हणजे जशी माध्यमं सांगितले त्या माध्यमावरती, पण मला वाटतं जुनी जाणची जी मंडळी आहेत त्यांना तो जो कागदाचा सुगंध असतो किंवा पान उलटण्याचा जो आनंद असतो किंवा ते जर हातात पुस्तक घेऊन वाचलं तर ते अधिक आपण कनेक्ट होतो. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ते पुस्तक विकत घेऊन वाचावं ही माझी खरंच विनंती आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इतके सगळे तुम्ही इतक्या संख्येने इथे हजर राहिलात. आणि मी विसरण्याच्या आधी सांगते की अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन, म्हणजे श्रीखंडातल्या केशर काळी इतकं मुस्कं वेचक असं सूत्रसंचालन आपली सखी करते, तिचं सुद्धा एकदा अभिनंदन करूया. आणि एवढं बोलून मी इथे थांबते. थँक्यू डॉक्टर पल्लवी परुळेकर बनसोडे. आता मी फादरांची बहीण ट्रीजा उर्फ डोरेथी रेमंड फुटाडो यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. त्या ड्युरेलो कॉन्व्हेंट हायस्कूल बँड्रा येथे 35 वर्ष ज्ञानदानाचं कार्य करून सुपरवायझर म्हणून निवृत्त झाल्या. त्यांचा चर्चमधील अनेक संघटनांमध्ये सक्रिय सहभाग असतो. त्या मागील 18 वर्ष शिल्ड ऑफ फेथ कम्युनिटीत सहभाग त्यांचा आहे आणि त्या अनेक वेळेला रिट्रीटमध्ये प्रवचन देत असतात. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित पाहुणे मंडळी, मित्रपरिवार, नातेवाईक, आजी माजी, कॉलेज स्टाफ, विद्यार्थी, सर्वांना विनम्र अभिवादन. आजच्या सुंदर दिवसाबद्दल प्रथम परमेश्वराला धन्यवाद. आमचे अतिप्रिय बंधू रेव्हरंड फादर डॉक्टर पॅट्रिक मार्सेलिन डिसोझा आणि आमच्या संपूर्ण कुटुंबियांसाठी आजचा दिवस खरोखर भाग्याचा, आनंदाचा व अभिमानाचा. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात काहीतरी ध्येय असतं, स्वप्न असतं आणि ते स्वप्न साकार झाल्यानंतरचा आनंद काही औरच असतो. शालेय परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर आमच्या भावाने धर्मगुरू होण्यासाठी गोरेगाव येथील सेमिनरीत प्रवेश केला. BA व MA परीक्षेत प्रथम श्रेणी संपादन केली. पुढील शिक्षणासाठी पुणे येथील पेपर सेमिनरीत त्यांना पाठवलं गेलं. पण परमेश्वराची योजना त्यांच्यासाठी काहीतरी वेगळीच होती. युवा वर्गाची जडणघडण करण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं हा विचार त्यांच्या मनामध्ये घोळू लागला. सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेजमध्ये लेक्चरर आणि नंतर व्हाईस प्रिन्सिपल म्हणून ते रुजू झाले आणि इथे त्यांच्या स्वप्नांना धुमारे फुटू लागले. व्यक्तिगत विकास विषयाअंतर्गत कॉलेज विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मार्गदर्शन शिबिरे, कॅम्प घ्यायला सुरुवात केली. व्यक्तिमत्व विकासावर आधारित पुस्तके त्यांनी लिहिली. आज त्यांचे काही विद्यार्थी मला देखील भेटल्यानंतर सांगतात की त्या कॅम्पमुळे, फादरांच्या मार्गदर्शनामुळे आमच्यातील भीती नाहीशी झाली. विशेषतः नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेल्यानंतर 4 व्यक्तींसमोर कसं उभं राहायचं, कसं बोलायचं हे आम्हाला समजलं. फादरांच्या कॅम्पमध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला देखील लाभलेलं होतं. एका कॅम्पमधील एक छोटासा प्रसंग अजूनही आठवणीत आहे आणि तो तुम्हाला सांगावासा वाटतो. ओव्हरनाईट कॅम्प होता. रात्रीचं जेवण झाल्यानंतर सर्व विद्यार्थी गोलाकार बसले होते आणि फादरांनी सांगितलं की प्रत्येकाने त्यांच्या जीवनातील
एखादा आनंदाचा किंवा दुःखाचा प्रसंग जो अजूनपर्यंत कोणाशी शेअर केलेला नसेल असा प्रसंग सांगावा. आणि एक अट देखील घातली की हे सगळं झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यावर चर्चा करायची नाही. सुरुवातीला मुले थोडीशी बिचकली, पण त्यानंतर हळूहळू उत्स्फूर्तपणे त्यांनी आपल्या जीवनातील घटना सांगायला सुरुवात केली. मला आठवतं काही मुलांचे ते चेहरे की आपले वडील खूप दारू पितात, घरामध्ये लक्ष देत नाहीत, आईला देखील मारतात. ते मुलांचे शब्द ऐकून माझ्या देखील डोळ्यातून त्यावेळी अश्रू येत होते. माझ्या बाजूला एक विद्यार्थिनी बसली होती. तिला खूप रडू येत होतं, पण आपले अश्रू बाहेर येऊ नयेत यासाठी ती आटोकाट प्रयत्न करत होती. आणि ज्यावेळी तिचा नंबर आला तेव्हा मात्र ती स्वतःला थांबवू शकली नाही. तिने आपलं मन मोकळं केलं. ती म्हणाली, माझे वडील लहानपणीच गेले. आई, मी आणि माझा छोटा भाऊ, तिघांचं विश्व. एक दिवस दुपारी आई झोपली होती आणि आम्ही बाहेर खेळत होतो. जवळच विहीर होती. खेळता खेळता माझ्या भावाचा चेंडू त्या विहिरीत पडला आणि माझा भाऊ त्या विहिरीजवळ गेला देखील. मी जवळ जाईपर्यंत हात वाकून पाहत असताना त्याचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला. ती सांगते की माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. भीतीने अंग थरथरत होतं. हाक निघत नव्हती. डोळ्यात देखत भावाला वर खाली जाताना पाहत राहिली. भावाचा मृत्यू प्रत्यक्ष पाहिला. आईला वाईट वाटेल म्हणून तिच्यासमोर एवढी वर्ष डोळ्यातून पाणी काढत नव्हते, पण त्या रात्री मात्र माझ्या खांद्यावर डोकं ठेवून 1 तासभर ती मुलगी रडत होती, मन मोकळं करत होती. सबाधीटपणा, समजून घेण्याची वृत्ती, जबाबदारीची जाणीव, योग्य निर्णय घेणं, एकत्र येऊन कार्य करणं या सर्वांबद्दल मार्गदर्शन या कॅम्पमध्ये मुलांना मिळत होतं. आणि आज फादरांच्या याच विषयावर आधारित ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड नावाच्या पुस्तक प्रकाशनासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. त्यांचं स्वप्न आज साकार होत आहे याचा आनंद आगळा वेगळाच आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. आजाराने त्यांना ग्रासलं, ऑपरेशन झालं, नीट उभं राहता येत नाही, चालता येत नाही, तरीही त्यांची जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन वाखाणण्यासारखा हाच सकारात्मक दृष्टिकोन ते आम्हाला देखील देतात. आमच्या फादरांचा दृढ विश्वास आहे की परमेश्वर आपल्या जीवनातील बिकट आणि दुःखी परिस्थितीतूनही आपल्यासाठी चांगलं असं काहीतरी निर्माण करतो. त्यांच्या जीवनामध्ये अनेक वाईट प्रसंग आले, पण त्यातून त्यांचं जीवन कसं खुलत गेलं ते आम्ही कुटुंबियांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. हेच धर्मज्ञान त्यांनी काही दिवसांपूर्वीच्या त्यांच्या प्रवचनामध्ये आणि प्रवचनांच्या व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे. एक ताजं उदाहरण म्हणजे ऑपरेशन नंतर त्यांना क्लर्जी होममध्ये राहावं लागलं. तेव्हा त्यांना आणि आम्हाला देखील खूप वाईट वाटलं, परंतु ते तिथे राहिले त्यामुळे हे पुस्तक तयार झालं. नाहीतर हे पुस्तक कदाचित तयार झालं नसतं, हे मला 100% माहीत आहे. कारण ते एका वेळेला एकच काम करत नाहीत, अनेक कामं त्यांच्या हाती असतात. आज त्यांच्या या पुस्तक प्रकाशनाचा आम्हाला खरोखरच आनंद होत आहे. जाता जाता एक मिश्किल प्रसंग सांगावासा वाटतो. त्यांच्याबरोबर मुंबईतले एक धर्मगुरू आमच्या घरी आले होते. कामानिमित्त आम्ही फादरांना हाक मारली, दादा अशी हाक मारली. आणि तेव्हा ते धर्मगुरू मला म्हणाले, डू यू नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दादा? एक क्षणभर मी थबकले आणि मग मी त्यांना म्हटलं, येस, डेफिनेटली आय नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दादा, बट ही इज नॉट दॅट दादा, ही इज अ लव्हिंग अँड केअरिंग दादा. आज आमचे आई वडीलही स्वर्गातून त्यांच्यासाठी नक्कीच प्रार्थना करत असतील हा आमचा विश्वास आहे. असा आमचा हा भाऊ, परमेश्वराने त्याचा कार्य करण्यासाठी त्याला दीर्घायुष्य द्यावं, परमेश्वराचा गुणकारी स्पर्श त्याला लाभावा, चांगलं आरोग्य लाभावं, प्रभूची अधिकाधिक सेवा त्यांच्या हातून घडावी, ह्याच आजच्या दिनी आमच्याकडून त्यांच्यासाठी सदिच्छा, शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद दोरेची मॅडम.